रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। खेडमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। नारंगी नदीला देखील पूर आलेला आहे। शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे। पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। खेडमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। नारंगी नदीला देखील पूर आलेला आहे। शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे। पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर आपण पाहतोय रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। जगबुडी नदीने आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। तर खेडमध्ये देखील पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। नारंगी नदीला देखील पूर आलेला आहे। त्यामुळे शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेलेली आहे। सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत रवींद्र। रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीने देखील आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि खेडमध्ये देखील पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्ह आहेत। काय सध्याची परिस्थिती आहे? नदी पात्राबाहेर पाणी आलेले आहे। मच्छी मार्केटमध्ये पाणी गेलेलं आहे। त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नदीच्या काठाच्या बाजूलाच असलेली बाजारपेठ आहे। त्यामुळे तिथले व्यापाऱ्यांचं सुद्धा जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे। पावसाची रिपरिप आहे ते अजून सुरू आहे। जर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा फटका आहे तो आंबोली शहराला बसलेला आहे। आंबोलीतला जो घाट आहे इथं दरड कोसळलेली आहे आणि ती अद्याप तशीच आहे। प्रशासनाने तिथली दगड काढलेली नाही, त्यामुळे तिथला जो मार्ग आहे तो बंद झालेला आहे। निश्चितच त्यामुळे आपण पाहतोय हा मुसळधार पाऊस अद्यापही सुरूच असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।